आणि चॅलेंज 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 केवळ बिहार भवनच काय देशातल्या, कारण ही आर्थिक राजधानी आहे देशाची आणि जागतिक अर्थ केंद्राचं सेंटर आहे बॉम्बे मुंबई. प्रत्येक राज्याला देखील इथं येऊन आपलं भवन बांधता येईल. हे भारतीय संविधानात अंतर्भूत नाही. हे तर वस्तुस्थिती आहे की राज ठाकरे कोण, म्हणजे राज ठाकरेला राष्ट्रीय एकात्मता काय याची काही कल्पना आहे का? काय राज ठाकरेला काही किंवा त्यांच्या पार्टीला किंवा त्यांचे कोणी बोलले असतील त्यांनी हे लक्षात ठेवावं. हा देश आहे, हा संघ भारत आहे. हे खरं तर अखंड भारत म्हणून बघितलं पाहिजे आपण. कुठे गेली रे यांची बुद्धी? काय खायला गेली यांची बुद्धी? असा प्रश्न मला पडतो यांच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की हा दळभद्री विचार आहे यांचा. महाराष्ट्रामध्ये ह्यापूर्वी देखील अनेक भवन वेगवेगळ्या राज्याचे आहेत. अनेक म्हणजे तेलंगणाच्या बाबतीमध्ये किंवा आंध्र प्रदेशच्या बाबतीमध्ये आपण ह्याच्या बाजूला दादर स्टेशनच्या बाजूला पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपण म्हणजे चर्चगेटच्या नजीक काही राज्यांच्या बाबतीमधले आहेत. तसंच दिल्लीमध्ये सुद्धा सगळ्या राज्यांचे आहेत. त्यामुळं राष्ट्रीय एकात्मता ज्यांना समजत नाही त्यांचं मला असं वाटतंय की यांची ती काय म्हणतात ते ओढ कुठपर्यंत तशी यांची झालेली गत आहे. आणि त्यामुळं यांच्या बोलण्याला काही किंमत नाही. आणि मी म्हणजे बाप वगैरे तर म्हणणार नाही, कारण बाप म्हणण्यासाठी लायकी लागते. हे बाप तर सोडा, हे महाराष्ट्रामध्ये सामान्य नागरिकांसारखे केवळ एक नागरिक आहेत. यांना काही विशेष अधिकार नाही. आणि चॅलेंज 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 केवळ बिहार भवनच काय देशातल्या, कारण ही आर्थिक राजधानी आहे देशाची आणि जागतिक अर्थ केंद्राचं सेंटर आहे बॉम्बे मुंबई. प्रत्येक राज्याला देखील इथं येऊन आपलं भवन बांधता येईल. हे भारतीय संविधानात अंतर्भूत आहे. हे भारतीय संविधानात अंतर्भूत आहे. इथे काहीच असं म्हटलेलं नाही की ह्याची 7/12 इथपर्यंत त्याची 7/12 तिथपर्यंत. त्यामुळं हे की नाही पूर्णतः नॉन अप्लिकेशन ऑफ माइंडनी जगणारी वागणारी ही मंडळी आहेत. आणि मला यांना दीज आर द फूल्स, दीज आर द फूल्स, दीज आर द फूल्स असं म्हणायचं नाही, कारण यांना फूल्स म्हणणं सुद्धा एका प्रकारचं वात्रटिकेतून मला असं वाटतं खूप मोठे ठरतील.